सातारा दरोड्याच्या गुन्ह्याची धुळ्यात उकल, संशयित जेरबंद. साताऱ्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार 5 संशयितांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले. शिरपूर मार्गाने फरार होत असताना संशयितांची धरपकड करीत त्यांच्याकडून 21 तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. सातारा शहरात 2 इसमांना मारहाण करीत त्यांच्याकडील 22 तोळे सोने लुटून संशयित फरार झाले होते. या प्रकरणी सातारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संशयित धुळ्याकडून शिरपूर मार्गे फरार होणार असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस दलाला प्राप्त होताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिरपूर शहर पोलिसांनी महामार्गावर कार्यक्षेत्रात नाकाबंदी केली होती. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी संबंधितांची चौकशी केली असता संशय आल्याने संबंधितांनी पोबारा केला होता. मात्र पोलीस पथकानं पाठलाग करीत 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 21 तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून सातारा पोलिसांना माहिती कळवण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर सिंग परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर शहर पोलीस पथकानं केली आहे. या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, शिरपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा धुळे. काल सातारा शहरामध्ये 2 इसमे त्यांच्या ताब्यामध्ये 21 तोळे सोने घेऊन जात असताना काही अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये येऊन त्यांच्या ताब्यातील 21 तोळे सोने बळजबरीने बळाचा वापर करून त्यांच्या ताब्यातून काढून घेतलेले होते. सदर बाबत आम्हाला वरिष्ठांकडून माहिती मिळाल्याने तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील टोलनाका येथे डीबी पथक यांना पाठवून त्यांनी काही वेळाने वर्णनातील संशयित कार व 5 इसम हे गाडीतून येताना दिसल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु आरोपींना संशय आल्याने त्यांनी आडमार्गाने गाडी नेऊन म्हणजे पुढे जायचा प्रयत्न केला असता डीबीच्या पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्या ताब्यातील दरोडा टाकून चोरून नेलेले सुमारे 21 तोळे सोने व गुन्हा करताना वापरलेली कार व 5 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहेत. सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, माननीय ऍडिशनल एसपी श्री अजय देवरे सर, माननीय एसडीपीओ श्री गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.